एखादी बाई स्वतःच्या मर्जीने तमाशात येऊ शकत नाही का? एखादी स्त्री स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या आवडीने लावणी करू शकत नाही का? काही तिच्यावर अत्याचार झालेला असतो आणि मग ती लावणीतच येते का? आणि मग ती दुसऱ्या पुरुषांना लुटते का? हे स्वतःच्या सोयीनुसार बांधलेले अझम्पशन्स आणि मग ते पिक्चरच्या लेवलला कसं काय दाखवता येईल? आपण जे बघतो तसं काहीही नसतं. खूप वाईट दाखवलं जातं चित्रपटात. मग या अशा गोष्टी बघितल्यावर कोणती फॅमिली म्हणेल की ह्याच्या पुढे माझी मुलगी लावणीत जाऊ दे किंवा लावणीचं पुढे भविष्य ते आहे? कोणतीच फॅमिली नाही म्हणणार. नमस्कार, मी डॉक्टर राधिका चर्जन. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नव्या कोरिया पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत पारंपरिक लावणी सादर करणाऱ्या लावण्यवती आकांक्षा कदम. चला आपण त्यांच्याबरोबर गप्पा सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. कसं वाटतं आम्हाला, तुम्ही आमच्या शोवर येऊन तुम्हाला कसं वाटतंय? पहिलं तर अहो करू नको. ओके. अरे तुरे कर, मला ते आवडेल जास्त, त्यामुळे ओके प्लीज. ओके. तुला कसं वाटतं असं विचार. सगळ्यात आधी खूप मनापासून थँक्यू म्हणते. म्हणजे असं सहज कोणी येत नाही. खूप स्टार्सच्या मागे लागावं लागतं, त्यांना खूप मेल्स करावे लागतात, खूप फोन करावे लागतात त्यांच्या मॅनेजर्सला. ते तेव्हा कुठे ते तुमचं इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करतात. पण तुम्ही इतक्या सहजतेने माझ्याशी बोललात आणि आलात, त्याबद्दल खरंच मनापासून खूप थँक्यू म्हणते सुरुवातीलाच. येस. ओके. मी पण तुला थँक्यू म्हणेन, तुम्हाला बोलावलंस, आणि लावणी जिथे आहे तिथे मी येणार. इट्स माय प्लेजर. इट्स ऍब्सोल्युटली माय प्लेजर. कारण त्याच्या मागचा कॉन्सेप्ट सांगते. बाहेर जे आम्ही लावणी म्हणतो, म्हणजे आता मी नाव घेणार नाही कोणाची, पण लावणी ज्या करतात महाराष्ट्रात तारखा घेऊन, सुपाऱ्या घेऊन, आता सगळ्यांचा इथे बसल्याचा सगळ्यांचा हाच प्रश्न होता तुम्ही येण्याआधी की मॅम प्लीज हा प्रश्न विचारा की आम्ही त्याला लावणी म्हणायचं XYZ, मी नावं घेत नाही कोणाची, की तुम्ही सादर करतात पारंपरिक त्याला लावणी म्हणायचं. हक्काने सांगेन की मी लावणी जी सादर करते ना तीच खरी लावणी, हे मी हक्काने सांगते. ते जे होतात ते डान्स परफॉर्मन्सेस असतात, आम्ही त्यांना डान्सच म्हणतो, लावणी नाही म्हणणार. कारण लावणीचे बरेच काही अंग आहेत ग, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कळायला खूप वर्ष लागतात. ते तर तुम्हाला विचारशीलच आणि मी तुला हळूहळू आपण त्या वाटेवर जाऊ. पण मी आता तुला एवढं सांगते की खरी लावणी ती जी मी करते. येस, एक्झॅक्टली. जे खरे लावणी प्रेमी आहेत, ज्यांना खरंच अस्सल पारंपरिक महाराष्ट्राचा शृंगारिक साज आहे बरं मराठी लावणी. सो हे जर बघायचं असेल तर मॅमचं सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही शोज बुक करू शकतात आणि मॅमला थेट बघू शकता. ओके मॅम, लावणी हे क्षेत्र ऍज अ करिअर म्हणून कसं निवडलं, म्हणजे सुरुवात कुठून झाली ह्याची? लावणी बालपणापासून. येस. ओके. लहान असल्यापासून डान्स करते, डान्सची आवड होती. आणि माझे पप्पा बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते, BPT मध्ये. सो त्या कॉलनीत आम्ही राहायचो आणि तिकडे एक फॅमिली फ्रेंड होते आमचे, आर्टिस्टच होते. तर ते एकदा पप्पांना म्हणाले की शिवाजी मंदिरला प्रयोग आहे, ऑर्केस्ट्रा चालायची ना त्यावेळेस, हिंदी ऑर्केस्ट्रा. ते यादव की महफिल म्हणून ऑर्केस्ट्रा होता. तर पप्पांना ते म्हणाले की गिरीश, माझ्या पप्पांचं नाव गिरीश, तर गिरीश आपण आकांक्षाला घेऊन जाऊया, एक डान्स करायला लावू आपण. पप्पा म्हणाले ठीक आहे चल. ते घेऊन गेले तिकडे आणि मग ते ऑर्गनायझर त्यांच्या ओळखीचे होते, पण त्या आधी मना करत होते कारण तेव्हा शो बांधलेला असतो ना, प्रत्येक शो हे बांधलेले असतात की एवढी गाणी, एवढे डान्स वगैरे. तर ते आधी नाही म्हणाले की नाही म्हणून, आणि मी तेव्हा 3.5 वर्षाची होती. तर पप्पानी आणि त्या दादांनी त्यांना खूप जबरदस्ती केली की प्लीज एक परफॉर्मन्स करू दे, कुठेतरी तुमच्या ब्रेकमध्ये वगैरे पण चालेल, एक करू दे. मला ठीक आहे, खूप चिडून बोलले की ठीक आहे चालेल करू दे. आणि मी तेव्हा पहिला परफॉर्मन्स केला, शिवाजी मंदिरला होता तो प्रयोग. 1, 2, 3 तेजाबचं जे गाणं आहे माधुरीचं, त्याच्यावर केलं. तुला खरं नाही वाटणार, माझा परफॉर्मन्स संपला, मला ते चांगलं आठवतंय. माझा परफॉर्मन्स संपला आणि ते जे ऑर्गनायझर होते ते आले विंग मधून, मला त्यांनी उचलून घेतलं आणि माझ्या हातात 100ची नोट ठेवली तेव्हा. आणि त्या क्षणापासून पुढे त्या शोची, मला त्या शोचं काहीच माहिती, एवढी लहान मी, त्या शोची मी फिक्स डान्सर झाली. 3.5 वर्षाची मुलगी. आणि त्या शो मध्ये ऑलरेडी एक मोठी मुलगी होती, चांगली यंग डान्सर, तिला काढण्यात आलं आणि त्या शो मध्ये मी फिक्स डान्सर झाले तेव्हापासून. खूप छान. आणि मला खूप गर्व वाटतो की माझ्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स मी शिवाजी मंदिरला केला, त्या रंगमंचावर केला. आणि स्टील आतापर्यंत, आता तर माझं दुसरं घर आहे, शिवाजी मंदिर म्हण किंवा दामोदर नाट्यगृह आपलं परेलचं ते म्हण, ते आमच्यासाठी लावणी कलावंतांसाठी ते दुसरं माहेर घर आहे.
दामोदर आणि शिवाजी. तर आत्ता एवढं मला ते असं म्हणजे जेव्हा पण मी जाते मला तो दिवस आठवतो. आपल्या कुठेतरी मेमरीत असतं ना, Yes. बसलेला असतो. मला तो क्षण प्रत्येक वेळी जेव्हा पण मी शिवाजीला जाते त्या स्टेजवर जाते, त्याच्या पाया जेव्हा आम्ही पडतो, आमचं आहे की पहिलं स्टेजवर गेल्याबरोबर आधी म्हणजे मेकअपला पण बसायच्या आधी आम्ही बॅग्स ठेवतो मेकअप रूम मध्ये आणि पाया पडतो आधी स्टेजच्या. जेव्हा पण पाया पडते मला तो दिवस आठवतो की तेव्हा सुरू केलेलं आणि स्टील आतापर्यंत मी त्या रंगमंचाची सेवा करते. ते खूप मोठी गोष्ट आहे Yes. ऍक्च्युली. मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय, जे पेरेंट्स लावणी काय करतेस, लावणी काय करिअरचा ऑप्शन आहे का, लावणी नको करू, किंवा नृत्य क्षेत्रातही आजकाल आपल्याला आपले पेरेंट्स साध्यांना म्हणजे प्राधान्य समाजाने सुद्धा आपल्याला एक चौकट बांधून दिली की या विशिष्ट ढाच्यातच तुम्ही वाढले गेलेले पाहिजे. टेकअवे काय घ्यायचं हे मी या मुद्द्यावरून सांगते. आई वडिलांचा सपोर्ट आहे, वडिलांनी छानपैकी सपोर्ट केलेला आहे. मुलगी वयाच्या 3.5व्या वर्षी म्हणजे शिवाजी मंदिरला पहिला डान्स करते. सो तळागाळातल्या जे मी अमरावतीवरून आले तुमच्याशी बोलते मध्येच मॅमला सॉरी मॅम, पण सांगणं महत्वाचं आहे कारण गावातल्या मुली अशा आहेत ज्यांना इथपर्यंत पोहोचायचंय, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही कारण घरात खूप बंधनं असतात. सो व्ह्युअर्स तुम्ही प्लीज याच्यावर विचार करा आणि तुमच्या मुलीमध्ये जर ते टॅलेंट असेल तर प्लीज त्याला ग्रो होऊ द्या. मॅम पुढच्या प्रश्नाकडे येते. आता सपोर्टचं हे इथे आलंच आहे. लावणी म्हणून तुम्ही लावणीला पुढचं म्हणजे महाराष्ट्राचं कल्चर म्हणा किंवा महाराष्ट्राची परंपरा म्हणा, पुढे भविष्य लावणीचं म्हणून तुम्ही काय त्याला समजता की कसं आहे आपली ही जोपासना केली पाहिजे आपण, कारण तुम्ही वेगवेगळ्या भागात कुचिपुडी म्हणा, कथ्थक म्हणा, भरतनाट्यम म्हणा, त्यांनी परंपरा जपली आहे. आपली लावणी कुठेतरी मागे पडते का? ती मागे का पडते माहितीये की लोकांचा बघायचा जो दृष्टिकोन आहे ना, आणि लावणी कशी करत आली आहे. आता हे बघ कसं होतं माहितीये, क्लासिकल म्हण या प्रत्येक डान्स फॉर्मला आपली एक चौकट आहे, त्याचं एक म्हणतात ना रेशो बांधलेला आहे की तू 10 वर्षांनी पण कथ्थक शिकशील ना, तुला तेच शिकवणार ते 10 वर्ष आधी शिकवलेलं आहे. लावणीचं तसं नाहीये, लावणी पर सेकंडला बदलते. गुड. मी आता तुला केली ना, मी अर्ध्या तासाने तुम्हाला तीच लावणी सांगशील ना, मी वेगळ्या स्टाईलने करेन, माझ्या स्टेप्स वेगळ्या असतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट की ती लावणी ना पुरुषांसमोर पहिली सादर करत होते म्हणजे बायका जात नव्हत्या, बरोबर. अच्छा, एखादी जर बाई एखाद्या पुरुषावर कमांड करते मग ते सहन कसं होईल, बरोबर. कळलं. मग त्या गोष्टीने काय माहितीये की ह्या बायका वाईट आहेत किंवा लावणी करणाऱ्या आमच्या पुरुषांना लुटतात. अरे तुमचे पुरुष काय दूधखुळे आहेत का, म्हणजे काय बोलायचं ते आहे ना, इथून अक्कल ते स्वतःच्या मनाने येतात, बघायला येतात, तिकीट काढून बसतात. ते आता आम्ही या जनरेशनचे आहोत म्हणून, पण पहिले जे तमाशा वगैरे किंवा पारावरचा तमाशा, फडातला तमाशा, हे तमाशा बघायला जायचे ते काय वेडे नव्हते ना. ती लोक बघायला स्वतःचे पैसे खर्च करून जायचे. बायका खेचून घरातून आणत नव्हत्या त्या लावण्यवती, त्यांना स्वतःच्या मनाने जात होते. आणि जे काही पिक्चर मध्ये दाखवलं जातं असं अजिबात नाही. एक्झॅक्टली. टेक अवे फ्रॉम दिस एपिसोड आपण जे बघतो तसं काहीही नसतं. खूप वाईट दाखवलं जातं चित्रपटात की त्या बाईवर रेप झाल्या आणि ती तमाशात आली आहे, तिच्यावर छळ झाला आणि ती तमाशात आली. अजिबात नाही. एखादी बाई स्वतःच्या मर्जीने तमाशात येऊ शकत नाही का? एखादी स्त्री स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या आवडीने लावणी करू शकत नाही का? काही तिच्यावर अत्याचार झालेला असतो आणि मग ती लावणीतच येते का? आणि मग ती दुसऱ्या पुरुषांना लुटते का? हे स्वतःच्या सोयीनुसार बांधलेले अझम्पशन्स. आणि मग ते पिक्चरच्या लेवलला कसं काय दाखवता येईल, कळलं तुला, ग्रँजर लेवलला ते लोकांना चित्रपटातून कसं काय ते देता येईल, अशा पद्धतीने ती लावणी केलेली आहे. मग ते जे बघत आलेलो आहे ना, व्हिज्युअल ज्याला म्हणतो ना आपण, की व्हिज्युअल आपल्या डोळ्यासमोर जायचं, आपण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो. मग तुम्ही जे बघत आलात ना ते त्याच्यावरूनच आहे ना. मग या अशा गोष्टी बघितल्यावर कोणती फॅमिली म्हणेल की ह्याच्या पुढे माझी मुलगी लावणीत जाऊ दे किंवा लावणीचं पुढे भविष्य ते आहेत? कोणतीच फॅमिली नाही म्हणणार का? मग ही जर जबाबदारी मी घेतेय आणि मी जर सांगते की लावणी अशी नाहीये, जी मी करते, ज्या माझ्यासारख्या काही लावण्यवती आहेत मुंबईतल्या, हे परफॉर्म करतोय ना, ह्याला लावणी म्हणतात. तर मग ही जर जबाबदारी जर मी घेतली आहे तर बट ऑब्व्हियस माझ्यावर ते मग काय म्हणतात ते प्रेशर आहे की बाबा पुढच्या पिढीला मी कसं सांगू आणि त्यांच्या पॅरेंट्सला मी कसं समजवू की बाबा हे चांगलं आहे, हे छान आहे, खरंच करू द्या, उत्तम कलाकृती आहे, उत्तम आहे. तुला खोटं वाटेल, इंस्टाग्रामला मला मेसेंजरवर मेसेज येतात, ताई म्हणजे गावातून की ताई तुमच्यामुळे आम्ही नाचायला लागलो, किंवा ताई तुमच्या लावण्या बघून आम्ही गुड नाईट किंवा आमची रात्र होते आणि तुमच्या लावण्या बघूनच आमची सकाळ होते.
हे गावातल्या पोरी बोलतात, किंवा तुमची लावणी बघितली ना ताई, आम्हाला कळलं की लावणी अशी करतात, की जे आता व्हिज्युअल नाहीये त्याचं, म्हणजे जे काय आम्हाला बघायला मिळतं इंस्टाग्रामवर ते काहीतरी वेगळंच असतं. ते तर झिपेट आहे, म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे का ते. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, आमच्या घरात पण जेव्हा सणवाराला आम्ही भेटतो, जेव्हा मध्ये एक इंटरव्ह्यू खूप व्हायरल झाला होता, मला त्या नटीचं नाव नाही घेणार कोणाचं, पण मला वाटलं की का घेतला असेल हा एवढा मोठ्या चॅनलने इंटरव्ह्यू का घेतला असेल बरं. म्हणजे महाराष्ट्रातलं सौंदर्य तू लिटरली म्हणजे असं चव्हाट्यावर मांडते असं मी म्हणेन, की ह्याला तुम्ही कलाकार म्हणता का, ह्याला तुम्ही संस्कृती म्हणता, ह्याला तुम्ही पारंपरिक लावणी म्हणता, ते मला असं कुठल्याही माझ्या शोवर येऊ द्यायचं नव्हतं. म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोत आणि तुम्ही आलात. परत एकदा मनापासून आभार. ओके, 3.5 वर्षाच्या वयात आपण पहिला तुम्ही डान्स केला, तर तुम्ही डान्स करत होता म्हणालात, मग लावणी कसं निवडलं? ती पण एक मस्त स्टोरी आहे. हिंदी ऑर्केस्ट्रा करत होते, हिंदी डान्स करत होते. लावणीचं तेव्हा काय असायचं म्हणजे की त्या ऑर्केस्ट्रामध्ये ना एकच डान्सर, एक हिंदी करायचा आणि मग एक लावणी करायची, तेवढीच होती हा लावणी माझ्याजवळ, की एक हिंदी डान्स करायचा आणि लावणी कोणती ढोलकीच्या तालावर. बाकीच्या लावण्यांचा तर इथून कुठून काहीच संबंध नव्हता, मला माहीतच नव्हत्या. तर आमचे ना एक ओळखीचे कोरिओग्राफर होते, अनिल सुतार, जे आता मराठी चित्रपटांमध्ये चांगलं त्यांचं नाव आहे. तर ते आमचे फॅमिली फ्रेंड. तर त्यांनी मला विचारलं की आशू, ईटीव्ही जे आता कलर्स मराठी तेव्हा ईटीव्ही होतं ना, ईटीव्हीवर लावण्यांचा कार्यक्रम येतोय, तो रविवारचा येईल दुपारचा, त्याच्यात ना सगळ्या लावण्या दाखवणार आम्ही, करशील का? म्हटलं ठीक आहे, चालेल, करेन. मी गेली तेव्हा वीरा देसाईला स्टुडिओ होता ईटीव्हीचा, तिकडे डायरेक्ट म्हणजे ऑडिशन वगैरे काय ना, मला तर त्यांनी डायरेक्ट घेतलं. तेव्हा मी लावण्या केल्या. तू विचार, मला तर काहीच माहित नव्हतं. उंच माडीवरती चला, काय बघतोस परक्या वाणी, ह्या कदाचित तुला पण माहित नाही मला लावण्या. तेव्हा तर माझ्या डोक्यावरून गेलेल्या त्या लावण्या मी तेव्हा केल्या. म्हटलं ठीक आहे, ते तेवढ्या पुरतं होतं. हा, त्या शूटच्या दरम्यान मला एक मैत्रीण माझी झाली, उल्का दळवी नावाची, आणि तिने मला विचारलं की आकांक्षा, आम्ही ना लावणीचे प्रोग्राम करतो, तर तू इंटरेस्टेड आहेस का? म्हटलं नाही बाई, मला नाही आवडत ते लावणी, ते असं क्लिपा बिप्पा लावता तिकडे, ते नेसवताना आई मला खूप शिव्या घालते, कारण मी नीट उभी राहत नाही. आणि तेव्हा आई मला साडी नेसवायची जेव्हा मी ऑर्केस्ट्रा करायची. म्हटलं बाई मला इंटरेस्ट नाही, हे पण मी सरांमुळे इकडे आली, मला नाही करायचं. आणि लावणीचा शो तर अजिबातच नाही, हे होता माझे शब्द की नाही करायचा. ती मला म्हणाली एकदा ये रिहर्सलला, तू बघ, तुला आवडलं ना तर कर. म्हटलं ठीक आहे, चालेल, चल मी येते. गेली तर तिकडे सदानंद राणे जे आहेत आपले कोरिओग्राफर, त्यांचा तो कार्यक्रम होता, त्याचं नाव होतं लावण्याची खाण मी लावणी. तर त्या कार्यक्रमासाठी ते मुलींना शोधत होते. ठीक आहे, सो मी गेली आणि बसली, तर सरांनी मला सांगितलं एखादं काहीतरी करून दाखव. मी आपल्या तेच ढोलकीच्या तालावर करून दाखवली. म्हणाली अच्छा ठीक आहे, चालेल, हिला घेऊया, चांगली नाचते ही. ओके, म्हटलं यार नको ना, का निवडलं मला, नको, मला नाही करायचं. लोक या संधीची वाट बघत असतात. नाही बोलली, मला खरंच चिडायची, कारण ते साडी नेसवायला लागायची केळं बिळं काढून. तेव्हा आता तर खूप म्हणजे रेडीमेड आल्या आहेत, किंवा ते नेसायची पद्धत आम्ही वेगळ्या पद्धती, पण तेव्हा ते असं केळं वगैरे काढून ना नेसतात, हा, नऊवारी. तर मला ती चिड यायची. मी म्हटलं यार, मी म्हटलं उल्का मला नाही करायचं ग. नाही अगं कर ना, एक शो कर ना, तुला आवडेल बघ, कर. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग एक शो तो केला, ती सुरुवात माझी प्रोफेशनली लावणीकडे. हा, तो एक शो केला. त्या शोच्या नंतर ना अचानक ते असं लोक येतात ना, अरे ही मुलगी छान, किंवा हिचा डान्स छान, किंवा आम्ही तुला भेटायला आलोय. ते असं पहिल्याच प्रयोगाला झालं आणि मी अशी झाली. म्हटलं यार हे चांगलं आहे रे, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा कळलं तुला रिस्पॉन्स मिळतो ऑडियन्सचा. हा, म्हटलं वाव हे छान आहे. म्हटलं ठीक आहे, चालेल, बघूया, मी करते ग, हळूहळू बघू. असं करत तो लावणीचा माझा प्रवास सुरू झाला. मग त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्गनायझर्सने मला फोन केले, मग आमचा शो कराल का, असं करत ते वेगवेगळ्या शो मध्ये मी काम करत गेली. पण सुरुवात माझी नाही म्हणता मी आलेली लावणीमध्ये, म्हणजे अजिबात आवडत नव्हती मला लावणी. ओके, आता पारंपरिक लावणीमध्ये स्त्री भूमिका करणारे पुरुषही आहेत, मग ह्यांच्याकडे तू कसं बघतेस? बिनबायकांचा तमाशा होता, माहितीये तुला, हा लावणीचा कार्यक्रम पहिल्यांदा आलेला. तोपर्यंत बायकाच करत होत्या, म्हणजे सगळ्या डान्सर, सुरेखाताई म्हण किंवा माया जाधव म्हण, ह्या तोपर्यंत स्टेजवर आलेल्या होत्या. म्हणजे सुरेखा पुणेकरांचा नटरंगी नार होता, नंतर मायाताईंचा मला वाटतं रंग 16,000 देखणी. तर ह्या स्टेज पर्यंत ना बायका परफॉर्म करत होत्या. अचानक बिनबायकांचा तमाशा म्हणून लावणीचा कार्यक्रम आला
आणि तू बिलीव्ह नाही करणार, मला वाटतं त्याची रिहर्सल ना काय ती 6 महिने चाललेली आणि त्यात फक्त पुरुष होते, म्हणजे गाणाऱ्यापासून ना की तो जेंट्सच गायचा लेडीज व्हॉइस मध्ये, वाजवणारे सगळे पुरुष, ते तर पुरुषच म्हणतात. पण ती रिहर्सल करून ते जे उतरलेले ना स्टेजवर, जे बायका पण खरंच लाजतील असं त्यांचा कॉस्ट्युम एकसारखा, ते दिसणं, तो मेकअप, घुंगरू, बापरे बापरे. त्या शोने अफलातून नाव केलेलं त्यावेळेस. मग तो काही कालांतराने ते बंद झाला शो. मग हळूहळू त्या शोमुळे मुलांमध्ये कॉन्फिडन्स आला की आपण लावणी करू शकतो, किंवा त्या मुलांमध्ये आतमध्ये असेल ना की बाबा मला करायची पण मला फॅमिली कडून नाही मिळत आहे, किंवा लोक काय बोलतील जर मी लावणी मुलींसारखा रेडी झालो. पण त्या शोने त्या मुलांना हिंमत दिली, जे आजूबाजूला मुलं होती. तर तेव्हापासून ती मुलं करत आली. आणि आता तू म्हणशील तर आता माझ्यासोबत माझ्या म्हणजे अगदी जीवाभावाचा माझ्या ग्रुपमधला मुलगा आहे सुशांत सावंत म्हणून. तो स्वतः माझ्या शो मध्ये लावणी करतो, तो कृष्णाचा ऍक्ट करतो, तो जोगवा करतो, म्हणजे हे सगळं करतो. आणि मी यांच्यासोबत राहते, उठते बसते बोलते, माझ्या घरात येणं जाणं त्या मुलांचं. तर मी ना त्यांचं लाईफ मी जगते, मला कळतं यांच्या फिलिंग्स काय किंवा यांना काय वाटतं. तर ते एवढे डेस्परेट असतात ना की ताई आम्हाला हे करायचं, ताई मला ही तुझ्यासारखी साडी शिवायची, किंवा ताई मला तुझी साडी दे ना, मी वेअर करतो, आज माझा शो आहे तर मी देते. तर माझ्यासाठी ना ती खूप जवळ आहेत मुलं, कारण काही काही मुलांना खरोखर ते मुलींसारखं नटणं वगैरे खूप आवडतं आणि त्यांना ते परफॉर्म, आणि खरोखर काही जण माझ्यापेक्षा चांगले दिसतात स्टेजवर, माझ्यापेक्षा खूप चांगलं परफॉर्म करतात. पण काही जणांना घरून पाठिंबा नाही, किंवा काही मुलं घरून पाठिंबा नाही म्हणून वेगळी राहत आहेत आताशी मुंबईमध्ये, की ताई घरून नाही आहे ग सपोर्ट. मग आम्ही मुलं ना एकत्र एक रूम घेतात भाड्याने रेंटवर, आणि मग तिकडे राहतात, मग तिथून ती लोक शो करतात. तर माझ्यासाठी खूप जवळची आहेत ती मुलं, कारण ती आता सध्या माझ्यासोबत काम करतात. काही जण आहेत ती खूप प्रोफेशनली घेतात, की 3 तासापुरता आम्ही ते लेडीज गेटअप करतो, आम्ही परफॉर्म करतो, तो कट ऑफ त्यांची फॅमिली आहे, मुलं बाळ आहेत त्यांना. पण जेव्हा ते स्टेजवर उभे राहतात कोण पैज लावून पण बोलणार नाही की हा पुरुष आहे म्हणून. एवढे सुंदर, एवढे गोड दिसतात ती लोक. छान. खरंच. म्हणजे तुला असं वाटतं पुरुष जी बघतायत आपला शो, मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ज्यांना याच्यामध्ये करायचंय करिअर, ते नक्कीच करू शकतात. खोटं वाटेल, आता 5 मिनिटापूर्वी एका मुलाचा मेसेज आला, नंबर आहे व्हॉट्सअपला, की मॅम आप लावणी करते हो, मैं आपको फॉलो करता हूँ और मुझे ना प्लीज आपके जैसा बनना है, असा मला मेसेज आला. आणि त्याने खाली 2 फोटो पाठवले, एक तो त्या सुशांतचा होता आणि त्याच्या बाजूला बालगंधर्वांचा होता. मी तुला दाखवेन आपल्या पॉडकास्ट संपला की. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, आपको बनना है, मैं आपसे बाद में बात करते. तर मी त्याला फोन करणार, मी माझ्या सुशांतचा नंबर देणार, किंवा काय आहे ना इच्छा तर मी हेल्प करणार, तुला करायची ना लावणी तर मी हेल्प करणार. पण आजची पिढी बालगंधर्व अभ्यास करतात, बालगंधर्वांचे संदर्भ घेतात, ही खूप मोठी गोष्ट आहे तरुणांसाठी. म्हणजे आपण म्हणतो तरुण विचार करत नाही, पण मुलं विचार करतात. ओके, तुमचे 2 प्रोजेक्ट झाले, संगीत बारी आणि लावण्यवती. हे प्रोजेक्ट इतके सक्सेसफुल होण्यामागचं कारण आणि उद्देश दोन्ही आम्हाला सांगा. अच्छा, संगीत बारी आणि लावण्यवती हा एकाच प्रोडक्शनचे 2 प्रोग्राम आहेत, कालीबेली प्रोडक्शनचे. त्याची प्रोड्युसर डिरेक्टर आमची सावित्री मेधादू. सो तिचं काय म्हणतात ते, तिचं जे वलय आहे ना, तिचे फ्रेंड सर्कल किंवा काय ते ओव्हरऑल आहेत. आता तू मला लावणी म्हणशील ना, तर मी संगीत बारी करेपर्यंत मी महाराष्ट्रातच होते, महाराष्ट्रातली लोक मला ओळखत होती किंवा ते फॅन्स होते. जेव्हापासून मी संगीत बारी करायला लागले ना, मी वर्ल्ड वाईड फेमस झाले. ओके, नॉन महाराष्ट्रीयन, बाहेरच्या ठिकाणी बँगलोर म्हण, कुठेही म्हण, म्हणजे नॉन महाराष्ट्र, त्यांच्यामध्ये मला ओळखायला लागले ते संगीत बारीमुळे. का तर संगीत बारी हे सगळ्यांच्या पुढे आम्ही सादर करत होतो, जे मराठी नाही आहेत, बँगलोर किंवा पंजाब किंवा दिल्ली किंवा अजून कुठे म्हण, की ज्यांना लावणी माहित नाही. आता लावणी म्हटलं की महाराष्ट्रीयन लोक, मराठी लोक यांनाच माहिती. मग तिचं असं होतं की लावणी सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, पोहोचवूया आपण. तर तो संगीत बारी जो कार्यक्रम आहे, तो बारी संगीत बारी ज्या आहे, संगीत बारी हे एक आपलं काय म्हणतात ते तमाशा आणि संगीत बारी असे फॉर्म आहेत लावणीचे. तर तो स्पेशली संगीत बारीवरच होता, की संगीत बारीतले आर्टिस्ट कसे असतात किंवा ते कसे परफॉर्म करतात, कोणत्या पद्धतीने त्यांची परफॉर्मन्स करायची स्टाईल असते. मग तो पूर्ण ग्रुप आमचा बारीचा होता, म्हणजे शकुंतलाबाई नगरकर, पुष्पाताई सातारकर, त्यांचा अख्खा ग्रुप, पायपेटीवाले मास्तर आमचे, ढोलकीवाले, तबलावाले, गायिका आमची ती आर्यभूषण थिएटरची गायिका होती, जी पुण्यातल्या आर्यभूषण
थिएटर आहे, तिकडच्या गायिका म्हणजे होल ग्रुप तो सगळा संगीत बारीचा होता. ओके फक्त मी एकटी बॅनर शो वाली मुंबईची मुलगी, ओके ती पण सावित्री माझी मैत्रीण. सावित्रीने माझ्यासोबत डॉक्युमेंटरी केली होती, नटले तुमच्यासाठी. अच्छा त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी होती. म्हणजे सावित्री आणि मी गेले 2002 पासून आम्ही एकत्र आहोत स्टील आतापर्यंत. तर ती आमची मैत्री होती. आणि संगीत बारीच्या चालू झालं तेव्हा माझ्या बेबीमुळे मी ब्रेक घेतला होता प्रेग्नन्सीचा. तर मग डिलिव्हरी झाल्यानंतर मी सावित्रीला म्हटलं आता मी जॉईन होणार संगीत बारीमध्ये. ती म्हणाली ठीक आहे, पण मी आधी बघणार की तू मॅच होतेस का त्यांच्यासोबत, कारण त्यांचा बाज टोटली वेगळा आहे बारीवाल्यांचा डान्स करायचा. म्हटलं ठीक आहे. मग तिने एक शो मला बोलवलं. त्यांना वाटलं की हा आशू मॅच होऊ शकते. तेव्हा मग मी संगीत बारी जाऊन जॉईन केला. मग संगीत बारीचे आमचे 100 प्रयोग झाले. तो बंद झाला. मग आम्ही लावण्यवती काढला. लावण्यवती हा तमाशा आर्टिस्टवर आहे. मग त्याच्यात आम्ही सीमाताई, सीमा पोटे, नारायण गावकर, त्यांचे मिस्टर सुधाकर पोटे, त्यांचा मुलगा कीबोर्डिस्ट आहे, त्यांची सून आहे डान्सर. येस, त्यांची टीमच आहे पूर्ण. मग त्यांना घेतलं. मग तमाशातले कलाकार, आणि त्यात आम्ही ऍड केलं की तमाशातले कलाकार, बॅनर शो म्हणजे मी, आणि बिनबायकांचा तमाशा. त्याच्यात मग तो सुशांत आणि आकाश तायडे म्हणून नागपूरचा मुलगा आहे. खूप सुंदर दिसतो. सुशांत वाटत नाही, अजिबात नाही वाटत. मी तुला मी किती वेळ बघत होते, बापरे कसं करतायत, किती छान करतायत हे. अनेकदा बघितली मी ती रील, इव्हन मेकअप साठी पण, की मला मेकअप करायला. इतका पुरुष, इतकं सुंदर मेकअप, सुबक आणि खूप छान, खूप छान. तर ते 3 आम्ही घटक दाखवले लावण्यवतीमध्ये, की बाबा लोकांना कळू दे. आणि मग ते ऑडियन्स वेगळं. आता पृथ्वीला शो करतो म्हणजे तिकडचं ऑडियन्स टोटल वेगळं क्लास, हिंदी थिएटर, सगळे नॉन महाराष्ट्रीयन लोक. त्यामुळे मग ते महाराष्ट्राच्या बाहेर मी पोहोचले तेव्हा मग तो फॅन फॉलोइंग जास्त वाढलं. लोकांपर्यंत ज्यांना नाही माहित त्यांच्यापर्यंत लावणी पोहोचली. तर त्याच्यात मोठा भाग आहे कालीबिली प्रोडक्शनचा. ओके. पृथ्वी थिएटरला प्रयोग झाला. जॅकी श्रॉफ यांनी खूप भरभरून कौतुक केलं, त्याच्याबद्दल सांग. तो अनुभव कसा होता? तो आता हल्लीचा शो आमचा, आणि येत्या 7 तारखेला पण आहे. अच्छा, पृथ्वीलाच लावण्यवतीचा प्रयोग. ओके. येत्या 7 तारखेला पृथ्वी थिएटरला लावण्यवतीचा शो आहे. लवकर बुकिंग करा. सो शो होता. आम्हाला सांगत नाही आधी, कोण आलं ना तर काय होतं म्हणजे आर्टिस्टला सांगितलं की आर्टिस्ट असे हुरूर लागते ना मनाला, यार या की बैठा बी, कॉन्शियस पण होतो. येस. त्या सावित्रीने सांगितलं नाही. आणि जस्ट जॅकीदा बाहेर कॅन्टीन मध्ये आलेले, कॅफे मध्ये पृथ्वीच्या. त्यांनी विचारलं कॅफेला की क्या है अभी अंदर, क्या चालू है. ते म्हणाले अभी लावणी का शो है एक, जॅकी भाई बैठो आप. म्हणाले की ठीक है, मैं ऐसा देख के रॅन्डमली चला जाऊंगा. 5 मिनिटासाठी पण बसणार नव्हते. आणि आम्हाला हे आतमध्ये माहित नव्हतं की जॅकीदा येणार आहेत. तो माणूस बसला, अख्खा शो झाला. शो झाल्यावर तो माणूस आम्हाला भेटायला आला, फोटोज दिले, मेकअप रूम मध्ये आला. तो बोलला 15 मिनिटं, एवढा वेळ थांबला. ही ताकद कोणाची? लावणी, ऑफकोर्स लावणीची. येस. सो ही किती मोठी गोष्ट आहे की त्या माणसाला माहित पण नाही आतमध्ये काय चालू आहे काय नाही. त्यांनी एवढं ते कौतुक केलं. आल्यावर शो संपला तर म्हणाले की ऑडियन्स त्रास देईल तर मी निघतो आणि मेकअप रूम मध्ये येतो, मेकअप रूम मध्ये थांबा. तो आला, तो एवढा वेळ बोलत होता की काय आहे, म्हणजे आम्ही बोलतो मी पण बघतो लावण्या. येस. तर बोलतो हे जे बघतो ना ती लावणी नाहीये. मला ते सरळ म्हणाले. आणि मला ते आकांक्षा त्यांना प्रोनाउन्स करतात ना, ते आकाश बोलतात. आकाश ये लावणी वो नहीं है बेटा, तू करती वो लावणी है, ये ऐसा होना चाहिए. किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे त्यांच्याकडून मिळणं. पण ही दृष्टी असणारा ना बाहेर प्रेक्षक समाज आहे. अगं आहे, पण तुम्ही द्या ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ तो कसा डायजेस्ट होईल त्याला. एक्झॅक्टली. तुम्ही द्या तर बरोबर डायजेस्ट करा. थोडासा वेळ लागेल. आत्ताचं जनरेशन, यंग जनरेशनला काय वाटतं, बघता अच्छा ही लावणे का, हिचा पदर उडवला, केस उडवले, असं नाही. ठीक आहे, ती मुलांचा तो दृष्टिकोन आहे. मुलांना आवडतात मुली छान असं 0 साईज फिगर आणि असं तसं. पण मी देतेय ना, माझे पण फॅन फॉलोअर्स आहेत ना, मला माहिती आहे ती लोक माझ्याकडेच येणार. किती तुम्ही कुणालाही तिथे 0 साईज फिगर उभं करा, नाही तर नेटची साडी घालून उभी करा. त्यांना माहितीये आशू शालू मध्ये आहे ना, आशूलाच बघायला येणार, हे मला माहिती आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीची घेणं देणं नाही. पण मला ते ऑडियन्स वळवायचं आहे माझ्याकडे, किंवा आमच्या पारंपरिक लावणीकडे, जी खरोखर जी लावणी केली जाते त्याच्याकडे वळवायचं. तर मी ते प्रयत्न माझे चालू ठेवणार. पण एक सांगू का, जसं आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय,
म्हणजे आपली संत साहित्य म्हण, संत तो एक भाग झाला हो, महाराष्ट्राच्या हो, संस्कृतीचा. हो, हो. लावणी मला असं वाटतं संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक सुंदर दागिना आहे. तो आपण जपला पाहिजे आणि त्यासाठी तरी बघणाऱ्यांनी किंवा तरुण मंडळींनी ह्याचा अभ्यास आणि तुझ्यासारखे जे सादर करणारे यांनी हे टिकवून ठेवलं पाहिजे. कारण मग एकदा का हे हरवलं तर मग आपल्याकडे काय आहे ना, काय जपणार आपण? कारण बाकीच्या इतर प्रदेशांनी त्यांचं ते मस्त छान जपून ठेवलंय आणि ते वाढवतातही आहे. सो त्या मला काय म्हणायचं, सॉरी नाही, मला काय म्हणायचं की जसं तू म्हणालीस ना बाकीच्यांनी कसं आपापली जपून संस्कृती जपून ठेवली, ते इथे पण ठेवतात का, पण त्याला ग्लॅमर का देता तुम्ही? तो वेस्टर्न टच का देता? त्याची सोबरता आहे ना ती जपून ठेवा. आता मी पण जनरेशन वाईज मी पण माझ्यामध्ये चेंजेस केले, मी पण माझ्या कॉस्ट्युम मध्ये चेंज केले, पण मी लावणीचा बेस नाही विसरली किंवा तो बाजूला करून मी नाही नाचत. किंवा मला जर दुसरे शो कोणते आले एखादे तर बापरे मी हे एवढे माझे 8 किलोचे घुंगरू आहेत, 4 किलोचे घुंगरू मी घालते, तर ते घुंगरू न घालता मी पट्टेवाले घुंगरू घालेन आणि मी परफॉर्म करेन, तर मी तसं नाही करणार. इव्हन शूटला पण मी कोणता अल्बम शूट करते तर मला तिकडे साऊंडला इफेक्ट होतो, चाळ्यांचा जास्त आवाज येतो. म्हटलं ते तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला म्हणाल की मी पट्ट्याचे घुंगरू घालून परफॉर्म करू तर माझ्याने ते नाही होणार, मी नाही करणार. म्हणजे आजही तू 8 किलोचे? हो 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 हो. बापरे. आणि जी नऊवारी चापून चुपून नेसूनच? हो, नेसून पण मी परफॉर्म करते आणि काही शोला रेडीमेड घालायला लागतात कारण आम्हाला तो टायमिंग नसतो लावणीच्या शोला. त्यामुळे कधी असं वाटलं, मनाला वाटलं की आज नेसूया यार साडी, तेव्हा मी नेसते साडी. कधी वाटलं की रेडीमेड वेअर करूया, मग रेडीमेड करते. पण ते आपण प्रॉपर शिवलेल्या असतात आमच्या, की त्या वाटत नाही की रेडीमेड घातल्यात, त्या शिवलेल्या नेसतो आपण तशाच वाटतात. आता आपल्याला पर्सनल लाईफ बद्दल बोलायचंय. लावणी करणारी स्त्री, मुलगी, तिच्याशी लग्न करायचंय आणि नुसतं लग्न करायचं नाही, अख्खा संसार करायचा आहे. सो तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल आम्हाला थोडंसं सांगा. लग्न कसं झालं, मुलगी, तुम्ही मगाशी मुलीचा उल्लेख केला, त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्की. हे तर खूपच असं आम्हाला ऐकायचंय ना, आणि मी सांगणार, कारण पॉडकास्ट म्हण किंवा इंटरव्ह्यू मध्ये पण असं पर्सनल लाईफ बद्दल कोण विचारत नाही का, सगळे लावणी कशी आणि काय कसं तुमचं. सो माझे मिस्टर, म्हणजे माझं हे आता माझं सेकंड मॅरेज आहे. माझं फर्स्ट मॅरेज फेल झालं टोटली. मी त्याचं नक्कीच सांगेन तुला की ते म्युझिशियन आहेत, ढोलकी प्लेअर आहे. सो आम्ही एकाच ग्रुपमध्ये काम करत होतो आणि मग ते होतं ना, तेव्हा मी 18-19 वर्षाची होती आणि ते एका ग्रुपमध्ये राहून ते होतं अट्रॅक्शन आणि वगैरे असं. सो माझे सासरे, म्हणजे माझे फर्स्ट हजबंड आहे, त्यांचे वडील खूप मोठे ढोलकी वादक होते, बापू मोरे म्हणून. त्यांनी महाराष्ट्र माझा हे वाजवलंय, नंतर बिलांशी नागिन निघाली जी माझ्या सासऱ्यांनी वाजवली ती गाणी. सो त्यांचा मुलगा शाहीर साबळेंबरोबर. शाहीर साबळेंबरोबर ओके. तर त्यांचा मुलगा अभिजित मोरे, त्यांच्याशी माझं लग्न झालं होतं आणि आम्ही एका ग्रुपमध्ये काम करत होतो. मग ते प्रेम झालं आणि मग लग्न झालं, पण काही कारणास्तव नाही आमचं वर्क झालं. जे काय सो कॉल सगळ्यांना असतं लावणी कलाकारांना, ते ड्रिंकचा प्रॉब्लेम बराच, त्याच्यामुळे ते वर्कआउट नाही झालं. बट मला बेबी आहे, ती आता 10 वर्षाची आहे आणि आम्ही सेपरेट झालो. बट माझी बेबी तिकडे आहे, माझ्याकडेच होती, पण तिला मी तिकडे ठेवलंय कारण ते इनलॉज माझे जे आहेत ते खूप चांगले आहेत, खूप छान आहेत. माझ्या मुलीला खूप छान प्रकारे सांभाळतात ते, म्हणून मी टेन्शन फ्री आहे आता. आणि मी आता सेकंड मॅरेज केलं, ते माझे हजबंड गुजराती आहेत आणि मला वाटतं तू बोलली म्हणजे ते म्हणतात ना, कुठेतरी आपण काहीतरी सहन केलेलं असतं, जो देव आपलं कर्म आणि सगळं ते असं जोडून आणतो. तर हे जे माझं सेकंड मॅरेज आहे ते खूपच छान आहे. म्हणजे एवढा सपोर्ट एखाद्या नवऱ्याकडून मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी ते कॉन्व्हर्सेशन झालं, फोन संपला आणि घरी गेल्यानंतर ह्याला सांगितलं, म्हटलं बायको लावणी करते आणि नवरा केवढा सपोर्ट करतोय. बापरे, म्हणजे तो एवढा प्राऊड, काय तुला सांगू आता. शो बाबा आपका शो है, म्हणजे कधी असं म्हटलं बाबा अभी कल शो है तो आपको आना है, आप आ जाओ. अच्छा मैं आऊंगा ना, अच्छा क्या पहन के आऊं, फिर सब देखेंगे ना, पूछेंगे ना, अरे आकांक्षा का हस्बैंड है तो मैं ऐसा लगना चाहिए ना, ही इज अ ट्रेनर है, जिम ट्रेनर है, तो मैं और बॉडी बना के आऊंगा बाबा, मैं और वर्कआउट करूंगा कल, फिर आपके बाजू में मैं सूट तो होना चाहिए ना, ऐसे खडे राहू. तो म्हणजे एवढं प्रेमाने, एवढं म्हणजे कोणत्याच गोष्टीला नाही. किंवा मी जेव्हा त्यांच्याशी बोलले लग्न व्हायच्या आधी किंवा जे काही आहे, तर कधीच त्यांनी मला असं म्हटलं नाही की बाबा ये ऐसा है तो आप कैसे करोगे या फिर हमारे, म्हणजे त्यांच्याशी आर्टिस्टिक बॅकग्राऊंडच नाहीये त्यांच्या घरात
कोणीच नाही. मग आई वडील तर ते पण माझे आत्ताचे इन-लॉज पण एवढे सपोर्टिव्ह आहेत, कारण त्यांना तर हे आधी तरी माहिती होतं ह्या लोकांना, ह्यांना तर काहीच काहीच गंध नाही. नाही. त्यामुळे त्यांच्याकडे. आर्टिस्ट म्हटलं की कधी येणं, रात्री 2-3 वाजता येणं घरी, बरोबर. बाहेर शो असला की 4-5 वाजता. मग ते त्यांनी सांभाळून घेणं मला ती खूप मोठी गोष्ट. तर ते आता एकदम असे रुळले आहेत. म्हणजे माझी सासू पण येते. त्या दिवशीच मी माझ्या सासूला घेऊन गेली बघायला वस्त्रहरण नाटक. तर मी अरुण कदम आणि अंशुमनचे कार्यक्रम करते. अच्छा. तर मी त्यांना घेऊन म्हटलं चलो मम्मी आपको दिखाती नाटक. आणि ती चांगलं मराठी बोलते माझी सासू. तर तिला घेऊन गेली आणि तिने बघितलं. तर तिला मी भेटायला घेऊन गेली मिडल मध्ये, इंटरव्हल मध्ये. तर तिने अरुण कदमांना म्हटलं, तिला विश्वास बसेना की मी अरुण कदमला बघितले आणि भेटले. तर ती मला घरी आलं एवढं थँक्यू आपकी वजह से मुझे मिला. म्हटलं मम्मी नहीं, मैं इनके साथ काम करती हूँ, ये मेरे लिए मेरे बड़े भाई के जैसे. की नाही, तुम्हारी वजह से मैंने अरुण कदम को देखा, मैं उनको मिली. तर ते एवढं छान वाटतं ना की म्हणजे त्यांना असं माझ्यामुळे काहीतरी छोटं छोटं असं, कारण ते आजकाल खूप फेमस आहेत हास्य जत्रा आणि हे, त्यामुळे ते घराघरात पोचलेले आहेत ना. त्यामुळे ते त्यांना भेटणं खूप त्यांच्यासाठी असं होतं की बापरे. आणि म्हणजे माझ्यामुळे भेटले. आणि मग जिकडे तिकडे ते माझ्या सोबत येतात. आता मंगळागौरीच्या प्रोग्रामला मला ऍज अ गेस्ट बोलावतात वगैरे, तिकडे पण माझी सासू येते. तर आता ती माझ्या सोबत येते ना, तर तिला कळलं की माझ्या सुनेचं काय स्थान आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. एक्झॅक्टली. ते छान वाटतं. आणि नवरा तर बापरे माझं खूप सपोर्ट. एकदम. ओके. लोक लावणीकडे अनेकदा गैरसमजाने पाहतात. हा गैरसमज कसा खोडून काढतेस तू, किंवा तुझ्या बरोबर असा काही अनुभव आलाय का तुला? गैरसमज म्हणजे तुला काय म्हणायचंय? गैरसमज तू सादर करतेय, लावणी सादर करते आणि समोरून तुला काहीतरी गैरव्यवहार, काहीतरी वेगळा अप्रोच आहे, काहीतरी वेगळंच काहीतरी बघायला मिळालं, असा काहीतरी अनुभव आलाय तुला? आणि त्याला अनुभव येतात, प्रत्येक स्त्रियांना येतात, पण त्याच्यावर तू टॅकल कसं केलंस? त्याला मी एकच उत्तर देईन की एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे ना, त्याच्याने तुम्हाला हिंमत येते. आता जसं तू म्हणालीस की सगळीकडे येतो, खरोखर सगळीकडे येतो. कॉर्पोरेट लेवल घे, तू कामाला घे, कुठेही घे, बायकांना अनुभव येतो. आता माझ्यासोबत काय होतं माहितीये, मुंबईत असं नाही होत. तर जेव्हा आम्ही यात्रेचे कार्यक्रम वगैरे करतो ना बाहेर गावच्या ठिकाणी, तिकडचं ते ऑडियन्स, त्यांची थिंकिंग लेवल तीच असते की बाई दिसली एखादी नाचताना की घाणेरडे काहीतरी कमेंट पास करायचे किंवा इशारे करायचे घाणेरडे, ते खूप होतं. पण काय होतं माहिती, मी जर माझ्या शोची मेंबर मेन आहे आणि मी एवढी वर्ष परफॉर्म करते, तर मला माहिती आहे याला कसं टॅकल करायचं. मी तर सरळ तिकडच्या तिकडे शो थांबवते, त्या मुलाला उठवते, म्हणजे त्या कार्यक्रम ज्यांचा असतो ती मंडळी, ग्रामपंचायत विंचायत असते काहीतरी, त्यांना सांगते त्याला उचला आणि त्याला इथे आणा मागे, मला त्याच्याशी बोलायचंय. त्याला घेऊन येतात तिकडे. मग त्याला जर काय समज द्यायचा तो देते मी, आणि परत म्हटलं आता बाळा जाऊन बस. तर बाकीच्या ज्या मुली आहेत ना, त्यांच्यासोबत असं झालं की त्या अशा रडायला लागतात स्टेजवर, घाबरतात त्या. मग त्यांना आम्ही सांगतो की असं नाहीये, तुम्ही इथून बिंदास राहायचं, लावणीत यायचं म्हणजे इथून ना, सॉरी टू से, पण इथून नागडं व्हायचं असं मी म्हणेन पूर्णपणे. कारण तुला कसा समोरून रिॲक्शन येईल ना, तू काहीच सांगू नाही शकत. आणि मग तिथे काय तू रडणार, असं दाखवणार बाई मी घाबरले आता काय करू, मग तो आणखीन तुझ्या उरावर येऊन बसणार. मग हे पोरींना सांगावं लागतं. मग आता पोरी हा ताई नाही तू असं केलं, मी त्याला असंच करून आली, असं म्हटलं हेच पाहिजे. आणि माझ्या हातात काय माईक असतो, त्यामुळे माईक वरून सडेतोड उत्तर देऊ शकतो. एक किस्सा सांगेन मी तुला. गावच्या ठिकाणी शो होता आणि परफॉर्मन्स वगैरे करताना ना, पोरं ना टवाळे की पुढे बसलेली असतात, ती त्यांच्यात काय ती झालं, ओरडायला बिरडायला लागले. त्या गावाची ग्रामपंचायत एवढी सुंदर होती ना, त्यांनी ना शो थांबवला. ते म्हणाले थांबा मॅडम. आम्हाला वाटलं की आमच्याकडून काही झालं का, म्हणे नाही तुमच्याकडून, जरा थांबा 5 मिनिटात. त्यांनी काय करावं, पूर्ण जेंट्स सेक्शन होता ना तो उठवला, मागे टाकलं, सगळ्या बायकांना पुढे घेतलं, आता सुरू करा. आणि तुला खोटं वाटेल, त्या पोरी उठून उठून नाचत होत्या प्रत्येक लावणीला. मग त्या बिचारा दाबून बसलेल्या ना मागे, त्यांना आवडतंय पण कसं करणार, पुढे पुरुष बसले. तो शो त्याच्यानंतर एवढा सुंदर झाला. ते म्हणाले की हे असं केलं ना की आम्ही ताई असंच करतो, ही पोरं ना अशीच टवाय की आम्ही सरळ बायकांना पुढे बसवतो. म्हटलं हे खूप सुंदर केलात. म्हटलं मी त्यांना बोलली तुम्ही बघितलं तुमच्या बायकांनी किती एन्जॉय केला, गावच्या बायका किती एन्जॉय केला, त्यांना आवडतं. पण पुरुष असतात ना बसलेले, कशा करतील त्या, इथे करेल एन्जॉय आणि घरी जाऊन तुडवेल तो नवरा तिचा, तुला लय उड्या मारायच्या होत्या तिकडे असं. पण म्हटलं हे खूप चांगलं केलं. हे म्हटलं तुम्हाला तुमचं कौतुक करेन मी
की तुम्ही हे खूप सुंदर केलं, यापुढे पण कोणतेही कार्यक्रम असले ना, बायकांना पुढे बसू द्या, पुरुषांना मागे टाका म्हटलं. म्हणजे सांगायचा मुद्दा, प्रेक्षकांमध्ये बायकाही असतात. येस. कारण गैरसमज आहे की लावणी बघायला फक्त पुरुषच येतात. नाही ग, नाही, असं नाहीये. माझं लेडीज स्पेशल किती शो करते मी. आणि तुला खोटं वाटेल तर खऱ्या शिट्ट्या काही बायकांना येतात वाजवता. नाही येत त्या खोट्या आणतात. खोट्या शिट्ट्या आणतात. आणि तू काय तुला सांगू ग, तू पण एक स्त्री आहेस, तुला बिलीव्ह नाही होणार, अशा त्या बायका इशारे करतात ना, ओ हो हो हो, जे येऊन मला सांगतात की काय मनापासून दाद देतात की आम्हाला वाईट वाटते की आम्ही बाई म्हणून आलोय, पुरुष म्हणून असतो ना, तुम्हाला विचारलं असतं लग्नासाठी, आम्ही तुमच्या प्रेमात पडलोय, म्हणजे आम्ही तर तुम्हाला प्रपोजच केलं असतं. जे एवढ्या बायका त्या दिल खोलून एन्जॉय करतात ना, ते आम्हाला खूप आवडते. लावणी खूप आवडते. पण कसं होतं, पुरुष असले ना, जेंट्स म्हणजे मिक्स क्राऊड असला की आम्हाला ते असं खोलून दाद नाही देता येत तुम्हाला, थोडंसं बंधन येतं कुठेतरी. त्यामुळे आता किती बरेच लेडीज स्पेशल शो होतात, भरपूर होतात. तू म्हणालीस आकांक्षा, तुझी सुरुवात मुळात पहिले सिनेमांसाठी झाली होती. सिनेमाचे काही ऑडिशन्स वगैरे दिले, तर कास्टिंग काउच आपण म्हणतो, कास्टिंग काउच असा काहीतरी प्रकार तुझ्या बरोबर घडलाय का? हा. आणि त्याच्याबद्दल तू आम्हाला सांगशील का? म्हणजे सांगच, मला असं वाटतं, कारण तरुण मुलींनी बघितलं पाहिजे. म्हणजे तिथून न मोडता तू कशी पुढे गेलीस, मला हे ऍक्च्युली त्यांना सांगायचंय. ही तेव्हाची गोष्ट जेव्हा मी ऑर्केस्ट्रातलं म्हटलं ना, ऑर्केस्ट्रात मला वाटतं 16-17 वर्षाची असेल ना, तेव्हा 15-16 वर्षाची असेल. तर तेव्हा कशी लहान असल्यामुळे माझी बहीण माझ्यासोबत यायची ऑफिसेसमध्ये. तर तिकडे एका मोठ्या ऑफिसमध्ये गेले मी, डायरेक्टरच्या नाव नाही घेणार मी, त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. मी सिलेक्ट झाले पिक्चरसाठी, आणि तो पिक्चर चांगला हिट झाला. नंतर आल्यावर सिलेक्ट झाले, सगळं झालं, ऑडिशन घेतलं माझं, आणि मला 2 दिवसांनी त्यांनी मेजरमेंट्स द्यायला या. एक मिनिट, मेन लीड हिरोईन म्हणून ऑडिशनसाठी गेली ते सांगायचं. सो ऑडिशन दिलं, मी सिलेक्ट झाले. मेन हिरोईन, त्यात 2 हिरोईन्स आहेत त्या मूवीमध्ये, एक हिरोईन. मी सिलेक्ट झाले, सगळं झालं. आता 2 दिवसांनी मेजरमेंटसाठी असं सांगितलं. म्हटलं ठीक आहे. आणि ते पण काहीच नाही ग तेव्हा, म्हणजे काय मला तेव्हा काय, म्हटलं ठीक आहे चालेल. ताईला घेऊन परत गेले ऑफिसला. म्हणाले अच्छा ठीक आहे. मेजरमेंट्स घेतले. मला म्हटलं बेटा आप बैठो, दीदी से बात करते, पैसे वैसे का जो भी है. तेव्हा तो डायरेक्टर, एवढा मोठा डायरेक्टर, त्याने माझ्या ताईला सांगितलं की ऐसा ऐसा है, देखो ऐसा करना पड़ेगा उसको, क्योंकि हम नहीं, मेरे को नहीं, लेकिन जो फाइनेंसर है, प्रोड्यूसर है, उनका ऐसा होता है कि उनको करना पड़ेगा. तर ताई म्हणाली की अजिबात नाही, आम्हाला ह्या वेने नाही जायचंय. भले तिला आणखीन थोडी वर्ष थांबावं लागलं किंवा काय तरी चालेल, पण ह्या वेने आम्हाला करायचं नाही, असं सांगून ताई. आणि मला बाहेर बसली, मला काही माहित नाही. ताई मला म्हणाली चल झालं बोलणं माझं, निघूया. म्हटलं ठीक आहे निघूया. त्याच्यानंतर घरी आल्यावर तिने आईला सांगितलं. आई म्हणाली अजिबात जायचं नाही, अशा रीतीने आपल्याला करायचं ना, कारण किती काय झालं ती मराठी फॅमिली खूप आपण असं सांभाळून असतो ना. तर आई म्हणाली नाही अजिबात नाही. आणि तुला खोटं वाटेल, हे खूप नंतर मला कळलं, मला त्या लोकांनी सांगितलं पण नव्हतं की का. आणि मला ते विचारावं असं पण नाही वाटलं की काय झालं, शूटिंग होती ना, मग आपण जाणार होतो. मी पण ते विसरून गेली, मी ते शोच्या ह्याच्यात असायची, त्यामुळे मी पण तिकडे जास्त लक्ष नाही दिला. त्याच्यानंतर मी लहानपणी ना कानून सिनेमा केला ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट. एक गाणं केलंय अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर बरोबर. तर तो पिक्चर होता सुषमाताईंचा, सुषमा शिरोमणी. तर त्या एकदम फॅमिलियर आमच्यासाठी. तर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की आकांक्षाला ना मी लॉन्च करेन ती मोठी झाल्यावर. आई म्हणाली ठीक आहे चालेल, पण तिला माझ्याकडे राहायला तुम्ही पाठवा, तिला मी घेऊन जरा पार्टीजला वगैरे जाईन वगैरे. तिथे पण आईने नाही सांगितलं की नाही, आमच्यापासून वेगळी नाही राहणार, तुम्ही जेव्हा लॉन्च करायचं असेल तेव्हा बोलवा, सगळं मी पाठवेन तिला, जे काय तुम्ही ऍक्टिंग स्कूल वगैरे सगळं सांगा मी करेन, पण राहायला मी नाही पाठवा. असं करून आई तिकडे नाही म्हणाली. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी ऍक्टिंग क्लासचं तुम्हाला सांगते. मग मी किशोर नमित कपूर यांच्याकडे ऍक्टिंग क्लास केलाय, पूर्ण कोर्स केलाय मी त्यांच्याकडे. मग त्यांनी माझं फोटोशूट करून घेतलं जयेश सेट करून, जे अक्षय कुमार आणि रेखाचे पर्सनल फोटोग्राफर आहेत, त्यांच्याकडून मी माझा पोर्टफोलिओ केला. त्याच्यानंतर मी खूप स्ट्रगल केलं. त्याच्यानंतरची ही गोष्ट जी मी तुला आता सांगितली कास्टिंग काउचची, ती त्याच्यानंतर झाली. मग त्यानंतर मला फोन आला, असे फोटोज जात राहतात ना मग ऑफिसेसमध्ये स्ट्रगल केल्यावर. तेव्हा मला कॉल आला की मराठी चित्रपट बनतोय,
बायको कमाल मेवणी धमाल अच्छा. हे नाटक होतं लवंगारेंचं. हम्म. त्यांच्या स्क्रिप्टवरून पिक्चर बनत होता हम्म. आणि तो पिक्चर डिरेक्ट करत होते देवानंदचे चीफ असिस्टंट VR नायडू. ओ. हा, त्यांचं पहिलं मराठी इंडिपेंडेंट Debut येस होतं. Okay. प्रोजेक्ट होतं आणि हम्म. ते खूप एजेड त्यावेळेस एजेड हम्म. होते. हम्म. तर त्यांच्याकडे माझे फोटोज गेलेले. हम्म. तर ते म्हणाले हे मेवणीच्या रोलला ही एकदम ऍक्युरेट आहे, अशी यंग आहे एकदम 17 वर्षाची वगैरे, तर छान वाटेल. पण लवंगारेंचा अख्खा ग्रुप होता ना, तर सर म्हणाले की आमचीच मेवणी घ्या हम्म. आणि हे म्हणाले की नाही, मला मुलगी हवी आहे, हम्म. यंग अशी मुलगी. हम्म. मग त्यांनी मला ऑडिशनला बोलावलं. त्यांची शूट ऑलरेडी सुरू झालेली फिल्मची हम्म. आणि त्यांनी मला सांगितलं की ये म्हणून ऑडिशनला. तिकडे ऑडिशन घेतलं आणि मी सिलेक्ट झाले. हम्म. तो पिक्चर कम्प्लीट झाला हम्म. ऍज अ लीड. हा, मेवणीचा रोल माझा. पिक्चर कम्प्लीट झाला, सगळं झालं, डबिंग वगैरे सगळं. आणि त्यांचा आणि फायनान्सरचा झाला वाद हम्म. आणि त्यांचं पण बोललं बिललं अगदी देवानंदचं झेरॉक्स कॉपी, ते डिरेक्टर पण स्वतः. हम्म. त्यांचा झाला वाद आणि तडकेफड निर्णय घेतला, पिक्चर बंद. तो एक माझा चान्स गेला. हम्म. त्याच्यानंतर हिंदी प्रोजेक्ट मी केलं, दिल में बसा कर देखो म्हणून मूवी. हम्म. त्यात पण मी लीड रोल केला. हम्म. ते पण झालं, सगळं झालं, शूट झाला, डबिंग झालं. तिथे पण फायनान्सरचं आणि डायरेक्टरचं भांडण, पिक्चर बंद. हो. जे इव्हन डिस्ट्रीब्युटर साठी शो लावलेला सगळं झालं की आता रिलीज करायचा, हम्म. तिथे झाला त्यांचा वाद, तो पण प्रोजेक्ट माझं बंद. हम्म. मग काय होतं माहिती, एक डोक्यात असं बसलं की यार मला नाही वाटत मी पिक्चर मध्ये काम करेन. मग मी वळली परत शोज कडे. मग ते शोज करून मग जसं मी तुला म्हटलं की लावणीकडे वळली. असा तो एकंदरीत प्रवास होता की मी सुद्धा या सगळ्यातून आलेले आहे, सगळं करून झालेलं आहे, स्ट्रगल केला, सगळं केलं. आणि एक गोष्ट मी तुला स्पेशली सांगेन की ते शूट करताना आणि मग मी स्टेजवर परफॉर्म करायचे, तर मला असं नेहमी वाटायचं की शूट करते आणि स्टेजवर परफॉर्म करते तर मला स्टेजवरचं जास्त आवडतं, कारण का ना तेव्हाच्या तेव्हा लोक असे वा 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 प्रतिसाद मिळतो. हा, हे मला आवडायला लागलं. हम्म. आणि मी तिकडे जास्त माझा कल आपोआप गेला. मे बी ते मला पुढे येऊन बनायचंच होतं लावण्यावरती, ते पण असेल, पण मला ते आवडत गेलं की हे शूट करायचं, ते कंटिन्यू बसायचं. मग ह्या से अँगल, वो वाला अँगल, ये येतोय, ते कंटाळा यायचा. नको यार, हे नको. आणि याच्यासाठी नाहीये, ते 2 पिक्चर बंद पडले. मग मला असं धगधग व्हायला लागले की यार असं ते नाही ना की बाबा माझ्या नशिबातच नाही किंवा मी जाते म्हणून तर नाही प्रोजेक्ट बंद होत, असं पण होतं. तुला लावणीकडेच यायचं. येस, ऍक्च्युली ती तुझी डेस्टिनी होती. हा, मे बी आता 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 मला असं वाटतं की मला बरं वाटतंय पण. असं करून मग मी ते या ठिकाणी वळले. त्यामुळे ते मला पण आले ते अनुभव खूप चांगल्या प्रकारे. मगाशी तू आईचा उल्लेख केला. हा, आईचं योगदान काय होतं? बापरे, आई माझी, तुला खोटं वाटेल, प्रत्येक शोला माझ्या सोबत असायची. आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये लावणीची आई माझी खूप फेमस. ती मालवणची, मालवणी बोलणारी बाई. अच्छा. त्यामुळे तिचं ते बोलणं आणि ते मुलींना सगळं आपलंसं करणं, माझ्या को डान्सर्सला अगदी घरी यायच्या, मग जेवण खावण, ते सगळ्यांचीच आई झालेली. त्यामुळे आईला आणि आईची खूप इच्छा होती मी हिरोईन बनावं. म्हणजे आईने त्याच्यासाठी सगळं, तिचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, माझा पोर्टफोलिओ शूट करण्यासाठी सगळं केलं तिने, बांगड्या ठेवल्या, माझे ते ऍक्टिंग क्लासला भरण्यासाठी पैसे. त्यामुळे आईचा पप्पांचा खूप सपोर्ट, खूप. माझे पप्पा डिरेक्ट करायचे ना नाटकं त्यांच्या काळात, तर ते त्यांचा आमच्यात आला. आणि माझ्या बहिणी, आम्ही 5 बहिणी, माझ्या बहिणी सिंगर्स, त्यावेळेस शो टाइम कलाकार मध्ये माझ्या सिंगर्स बहिणी गायच्या, खूप नावं होती त्यांची. तर मग ते सगळं आमच्या जेन्स मध्येच होतं. तर ते उपजत गॉड गिफ्टेड माझ्यात आलं ते. आणि मग त्याचं मी चांगल्या प्रकारे ते छान कलेचं फूल बनवलं. एक्झॅक्टली. ओके, मगाशी एक मुद्दा माझा म्हणायचा राहून गेला. मुळात मुलींनाच खरं तर लावणी करायची आपल्याकडे परमिशन मिळत नाही घरातून. पुरुष जे लावणी करतात, जे पुरुष लावणी करतात उत्तम, त्यांना काहीतरी तू छक्का आहे किंवा थर्ड जेंडर आहे असं म्हणून संबोधलं जातं. याविषयी तुझं काय मत आहे? मला राग येतो, मी इथे नाही बोलणार, पण मी शिव्याच घालते आता. एक उत्तम पुरुष उत्तम लावणी कलाकार होऊ शकतो का? होऊ शकतो, आहेत. येस, आहेत मी म्हणेन. येस, खरंच आहेत. एक तर माझ्यासोबत काम करतो, दुसरा म्हणजे प्रत्येक ठिकाणी. जसं मी म्हटलं नागपूरचा आकाश तायडे, तू काय त्याला बघशील ग, काय त्याचं फुटवर्क, आणि तयार झाल्यावर अशी बाई सुंदर की बाप रे बाप. बायका जे त्याला कॉम्प्लिमेंट देतात ना आमच्या शोला, खरंच म्हणजे मला असं वाटतं की नेसेसरी की अशी टिकली लावली की झाला छक्का. अरे काय, आणि त्या छक्क्यांना पण काय बोलता तुम्ही, त्यांच्यासमोर उभी राहायची तुमची तरी लायकी आहे का? ते पण काय सुंदर दिसतात. आणि ते पण काय म्हणजे हे बघ, जर ते नियतीनेच आणलेले आहे, नैसर्गिकच आहे,
तर मी एक्सेप्ट केलेलं आहे ह्या लोकांना किंवा ह्या गोष्टींना, तर तुम्हाला एक्सेप्ट करायला काय आहे? तुम्ही त्याच्यावर कमेंट नका करू ना, त्यांचं आयुष्य आहे ते. आणि नॉट नेसेसरी की सगळे छक्केच आपले लावणी करतात, नाही. पुरुष पण आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत चांगले शिकलेले. तो आकाश तायडे, तो मास्टर्स केलेला आहे त्याने आर्ट्समध्ये, तो मुलगा, त्याची फॅमिली आहे. बिनबायकांचा तमाशा केलेले सगळे आर्टिस्ट आज ते आजोबा झालेले आहेत, त्यांच्या मुलांना मुलं झालेली आहेत. मग त्यांनी ते करिअर म्हणूनच केलं ना. जे हे तुम्ही कसं करू शकता? आणि एखाद्याने टिकली लावली की तो छक्का, ती बाई बाईला काय आहे? लक्ष्मण पाटील हा, किती मोठं नाव असं बनले. नसतं. असं असतं तर गंधर्व नसते उतरले ग. आज त्यांचं नाव घेताना कानाला हात जातो ना आपल्या. त्यांच्यासारखं सुंदर काय बोलू तुला? ते दागिने आणि तो पेहराव, त्या भरजरी महागातल्या महागड्या साड्या ते वेअर करायचे, एवढे हा? वजनी दागिने मग घालून त्यांचे परफॉर्म फोटो त्या करायचे. गंधर्व Yes. थिएटरला दोन्ही लावलेले लावलेले आहेत. आहेत हा, एक पुरुष याच्यातला आणि आणि एक एक स्त्री स्त्री कलावंत. वेशभूषेतला. मग त्याच्यात मग तुम्ही- कन्फ्युज होतात लोक. त्यांच्याबद्दल कशी प्रतिमा तशीच ह्यांच्याबद्दल नाही ठेवू शकत का तुम्ही? करिअर म्हणूनच करतात ना. आणि जरी भले ते ट्रान्सजेंडर ते पण करतात. आज तुला कुठं वाटतं, मी LGBT कम्युनिटीचे शो करते, तिथे ती मुलं, तिथे असं असतं की तुम्हाला जे वाटतं ते वेअर करून या. तर मुलगे जे आहेत ना बिचारे, ते आतून त्यांना जर मुलींसारखं राहायचं असेल तर Yes. काय येऊ नये? वरती दाढी बिडी, खाली फ्रॉक घालून येतील, वन पीस घालून येतील, आणि दीदी आपको देख के इतना हमको इंस्पायर हम लोग होते हैं ना कि हाँ, आपके जैसा परफॉर्म करना है हमें, तो हम कर सकते, क्यों नहीं कर सकते? आपको करना है, आप कर सकते. मला असं वाटतं प्रत्येकाला त्याच्या मनासारखं राहण्याचं Yes. स्वातंत्र्य असलं पाहिजे. हा. येस. आणि आता ह्या घडीला येऊन जर तुम्ही ते असं पहिल्यासारखे ते सगळं हे करत असाल नाही तर या नाही. उलट मला असं वाटतं त्यांचा प्रॉब्लेम ना खूप अवघड आहे. विचारसरणी बदला. बदलायला हवी बदला प्रत्येकाने. बदला प्रत्येकाने. please बदला. कारण ह्याच्या पुढचं जनरेशन काय असेल माहित नाही. माहित नाही. आता लग्नाला पूर्ण यंगस्टर नाक मुरडतात, क्या शादी करनी है, लिव्ह इन में रहो अच्छे, जेव्हा पाहिजे तेव्हा सोडू शकतो. येस. हा? ओके. तरुण कलाकारांना काय सल्ला देशील लावणीबद्दल? मी सगळ्यात पहिलं आधी सांगते की लावणी समजा. जे पण माझ्याकडे वर्कशॉपला येतात त्यांना मी सांगते, आधी लावणी समजा काय. फक्त मी डान्स करते, मी नाचते म्हणजे मी लावणी करते तर नाही. लावणी समजायला खूप वेळ लागतो. आम्ही म्हणतो की लावणी हे लोणच्यासारखं आहे, ते मुरेल ना जेवढं. कसं मुरेल? आता मी सांगते माझी पर्सनल लावणीला घेऊन काय व्याख्या माहितीये की मी जेव्हा यंग होती ना, म्हणजे 16-17 वर्षाची किंवा 20-21 वर्षाची, तेव्हा लावणी करायची आणि आत्ताच्या लावणीत ना खूप फरक झाला माझ्या परफॉर्मन्स मध्ये. तेव्हा मी खूप बाउन्स व्हायची लावणी करताना, बाउन्स या एनर्जी आणि असं. नवीन का? तेव्हा मी अनमॅरिड होते, तेव्हाची माझी जी विचार करायची पद्धत होती त्या प्रकारे मी लावणी करायची. त्याच्यानंतर माझं लग्न, माझं मूल, माझा संसार, हे सगळं माझ्या लावणीत आलं. पर्सनली माझ्या ठहराव आला, लावणी समजायला लागली, त्याचे शब्द कळायला लागले. तेव्हा काय होतं, लावणी हे पण डबल मिनिंगची असते. कोणतीच लावणी तुला साधी आणि म्हणतात ना ती साधीवाली लावणी करा ना, ती अशी सोजवळ लावणी करा ना, आतापर्यंत कोणाच्याच लिहिलेली नाही सोजवळ लावणी. लावणीत हे डबल मिनिंग असतातच असतात. ठीक आहे. मग ते समजायला ना आपल्याला आपलं पर्सनल आयुष्य पण आपण जसं जगत जातो ना, ते शब्द आपल्याला कळत जातात आणि मग ते तुमच्या लावणीत उतरतात. तर मग आता माझी लावणी करायची पद्धत किंवा ते शब्द समजायची पद्धत ना, तर खूप फरक पडला. तर मी असं म्हणते की जसं तुम्ही मोठ्या होत जाल ना, किंवा तुम्ही जसं तुमचं पर्सनल लाईफ जगाल ना, तशी तुम्हाला लावणी करत जाते. त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे तुमचं लग्न होणं, मुलं होणं, त्या म्हणतात ना त्या प्रवाहासोबत तुम्ही जसे जाता ना तसे आताच्या मुली लावणी करतात, ताई मी करून आले, उडून आले. अगं म्हटलं किती जम्पिंग जॅक, बाउन्स करायला त्या लावणीचा अर्थ कळला का तुला? बैठकीची लावणी केलीस ना, मग त्या लावणीचा त्या लाईनचा सांग बरं मला अर्थ. ताई असं असं. म्हटलं नाही, असा अर्थ आहे त्याचा. मग ते समजायला वेळ लागतो. मग ते केव्हा समजतं? जेव्हा तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्य, तुमचं जसं जसं वय वाढत जातं, तुम्हाला या गोष्टी सराउंडिंग मध्ये तुमचं आयुष्य तुम्ही जसं जगता ना, आपल्याला त्या गोष्टी समजत जातात, त्याचे अर्थ कळतात. मग तेच लावणीत आपल्याला त्याची मदत होते. त्यामुळे मी समजते, असं मी नेहमी पोरींना सांगते की तुम्ही तुमचं पर्सनल आयुष्य जसं जगाल ना, जशा तुम्ही मोठ्या व्हाल, तुमची लग्न, मुलं, हे सगळं संसार होईल ना, तुम्हाला ती लावणी समजत जाईल आणि ती मुरत जाईल तुमच्यात ठहराव येईल.
लावणी ही दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाते, Yes. लोणच्यासारखी. लोणच्यासारखी. येस. ओके, आता माझा पर्सनल आवडीचा प्रश्न, बॉडी शेमिंगवर काय बोलशील? अरे बापरे, आणि तुला काय काय अरे बापरे, काय काय भोगावं लागलंय? फॅन्स सोड, हम्म. बाहेरची माणसं सोड, हा. त्यांना सगळ्यांना ही अशी तब्येत खूप आवडते. माझे फॅन्स जरा पण थोडीशी मध्यंतरी मी खूप डिप्रेशन मध्ये होती आणि मी ती बारीक झाली होती लॉकडाऊनच्या वेळेसची गोष्ट. तेव्हा मला लिटरली सगळ्यांना, ताई प्लीज हो बारीक नका ना हो, प्लीज प्लीज तुम्ही आधी जसे होता ना तशी तब्येत करा, हे आणि सगळ्यांचे तेच कमेंट असतात, ताई तुम्ही खूप छान वाटता लावणीच्या साडीत, तुम्हाला बघून खूप ज्या हेल्दी आहेत प्लम्पी आहेत त्या म्हणतात, ताई तुला बघून आम्ही लावणी परत करायला लागलो किंवा आम्ही नाचायला लागलो की जर ताई करू शकते मग आम्ही करू शकतो. ठीक आहे, हा भाग झाला. जे आर्टिस्ट आहेत, जे कॉम्पिटिटर म्हणशील, मी नाही मानत पण त्या मला म्हणतात थोडीशी बारीक हो. अगं बाई, हे बघा, थोडीशी बारीक हो. आता एवढंसं बारीक होणं म्हणजे काय हे मला कळलेलं नाहीये. तर मी त्यांना म्हणते, बायांनो तुम्ही इथून बारीक व्हा, जेव्हा तुमची बुद्धी बारीक होईल ना तेव्हा आपोआप मी तुम्हाला बारीक दिसेल. पण म्हणतात ना की बाहेरची लोक नाही पण तुमच्या घरातली लोक ह्याच्यावर खूप जास्त लक्ष देतात. अगं थोडस पोटात घे, थोडीशी बारीक होणं, अगं काय किती झालीस. पण ज्या ह्या सादर करतात त्या लावणी सोडून भलतंच काहीतरी सादर करतात. आणि कोणी सांगितलंय, कोणी लिहिलेलं वाचलेलं आहे की लावण्यवती ही 0 साईज फिगर हवी? नाही, लावण्यवती ही भरलेलीच सुंदर वाटते. तो काष्टा तिला बसला पाहिजे ना ग, ती नऊवारी तिच्या अंगावर चापून चोपून दिसलेली पाहिजे ना. हा, ते डिवायडेशन आहे ते दिसलं पाहिजे ना तिच्या बॉडीत. आपण लावण्यवती जेव्हा आपण पेंट करतो किंवा फोटो काढतो तर लावण्यवतीला तो पेंटर कसा पेंट करतो? कवी पेंट करतो ना, मला असं वाटतं काठी पेंट करतो. हे सगळं समजायला ना इथून तुम्हाला तेवढा बुद्ध्यांक पाहिजे. हा, असं वाटतं. जे आता जसं तू म्हटलंस ना की आत्ताची जनरेशन ते त्यांना 0 साईज फिगर, मग त्या साड्या इथे नेसणार, बेंबी खाली, ब्लाऊज एवढूशी घालणार, एवढा पोर्शन पूर्ण दाखवायचा, त्यांना वाटतं. पण असं नाहीये. जुन्या काळच्या बघ, लीला गांधी बघ, जयश्रीबाई बघ किंवा मोहनाबाई बघ, ह्या कोणी बेंबीच्या खाली साड्या नेसल्या, या सगळ्या अशा हट्ट्या बायका आणि तब्येतीने. जाड असलं की तुला आजार आहेत असं काय? तू किती तास रिहर्सल करते किंवा तू किती तास स्टेजवर असतेस? बापरे, मी आता तुला सांगू, आमचा जर थिएटर शो असेल तर आम्ही 2चं रिपोर्टिंग असतं, समजा 4चा प्रयोग 2चं रिपोर्टिंग, त्याच्या आधी आम्ही रिहर्सल्स करतो त्या शो लागायच्या आधी. मग त्या रिहर्सल दिवसभर असतात आमच्या चालू. मग ते घुंगरू घालून रिहर्सल करा दिवसभर, ते घुंगरू आम्ही काढत नाही. शोच्या वेळेस 2 वाजल्यापासून पायात घुंगरू असतात, ते 7:30-8 वाजता शो संपतो. त्याच्यानंतर पॅकअप, ते 8 किलोचे घुंगरू आम्ही तेवढे दिवस घालतो. परत कोणता नवीन शो करायचा असेल तर महिनाभर रिहर्सल. म्हणजे हे सगळं आमचं चालूच असतं. मग ह्याच्यातून मला हे कळत नाही की आजार कसला आजार आणि काय आजार. प्लम्पी असला की तो आजारी असतात, त्या जाड बारीकशी संबंध काही संबंध असतो. तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. हा, इथून व्हा फिट, मेंटली फिट व्हा, मी तर म्हणेन. कारण खूप जण हे खूप प्रश्न येतात, ताई मग तुम्ही बॉडी, आता मला ज्या भेटायला येतात ना, ताई तुम्ही एवढ्या बॉडीत कसं नाचता, म्हटलं का नाही, मी विचारच नाही करत ना की मी प्लम्पी आहे की मी बारीक आहे. मला नाचायचंय, मला लावणी करायची आहे. स्टेजवर आले की बस मला नाचायचंय, बेफाम होऊन नाचायचंय मला. आणि मी माझा स्वतःचा परफॉर्मन्स एन्जॉय करते. जेव्हा मी तो 5 मिनिटाचा परफॉर्म करते, मी एन्जॉय करते, म्हणून तुम्ही मला बघून एन्जॉय करता. जर मी फक्त चाकोरीबद्ध नाचले ना तर तुम्ही पण एवढंच कराल. पण मला जर कुठल्याही कलाकारासाठी तुम्ही स्वतः जोपर्यंत एन्जॉय करत नाही तोपर्यंत ती तुमची एनर्जी पोहोचतच नाहीच पोहोचणार, मग तुम्हाला दादच नाही येणार, नाहीच पोहोचणार. सो ते थोडंसं आर्टिफिशियलच वाटतं. नाहीच पोहोचणार. मला तर माझ्या इंडस्ट्रीमध्ये, लावणीच्या इंडस्ट्रीमध्ये मला लेडी गोविंदा म्हणतात. हा, आता ते तब्येतीवरून बोलतात का माझ्या डान्स स्टाईलवरून बोलतात ते मला माहिती, पण मला हे आमचा लेडी गोविंदा किंवा मला आमचा छोटा सिंगम म्हणतात. म्हणजे माझी अनाउन्समेंट करताना पण असेच करतात, येत आहे आमची लेडी सिंगम, तिचं नाव आहे आकांक्षा कदम. अरे म्हंटल काय असं, म्हणजे माझा लावणी करायचा बाज खूप वेगळा. मी खूप राऊडी अशी स्टेजवर प्रेझेंट होते. मला असं वाटतं की
तसंच हवं एखाद्या बाईने. जर ती एकटी बाई जर एवढ्या सगळ्या लोकांवर कमांड करते त्या 5 मिनिटांच्या लावणीमध्ये, मग तिने असं असं का राहावं? नाही, यू शुड, तुम्हाला राहायलाच पाहिजे तसं. मला प्रेक्षकांना सांगायचं असेल, बोल्डनेस इज ब्युटिफुल याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलंय. आणि मॅम वर्कशॉप घेतात. तुम्हाला वर्कशॉप जॉईन करायचा असेल त्यांचा, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देते, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आता सगळ्यात शेवटचा एक प्रश्न, लावणीला आता तुझा एवढा अभ्यास आहे लावणीवरचा, एका वाक्यात डिस्क्राईब करायचं झालं तर कसं करशील? लावणी म्हणजे मी, असं मी म्हणेन. मी नेहमी सांगते की लावणी, जसं आता तू म्हंटलस की डिस्क्राईब करते, माझ्याकडून शिका. ठीक आहे, या वर्कशॉप करा. मी लावणीचे क्लासेस नाही घेत, कारण मला असं, जसं मी तुला मगाशी म्हटलं की लावणीला क्लासच नाहीये. तर मी वर्कशॉप घेते की मी तुम्हाला लावण्या शिकवेन. मी माझी पद्धत तुम्हाला दाखवेन की कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने करायचं लावणी, कुठे वेळ खायचा, कुठे दम घ्यायचा, कुठे खेळवायचं लोकांना, हे मी दाखवेन. पण मी त्याचा क्लास नाही घेत, कारण क्लास नाहीच आहे ना, त्याला एक ग्राफ नाहीये लावणीला. ती जसं म्हटलं तसं ती बदलत जाते. आणि लावणी म्हटलं की मी एकच, लावणी बोल्ड असावी, वल्गर नसावी. त्यातली जी लाईन आहे ना ती नेहमी सांभाळावी. एक बारीक लाईन आहे, इनव्हिजिबल, की बोल्डनेस असावा लावणी. ते शृंगार आहे, ते लावण्य आहे, ती सेक्शुअलिटी आहे. तुम्ही अप्रोच करता समोरच्याला, मग ती बाई असो किंवा पुरुष असो, तुझ्या सौंदर्याने, तुझ्या त्या अदाकारीने तू एखाद्याला अप्रोच करतेस, तर तुझ्यात तो बोल्डनेस हवा, पण ती वल्गर नाही वाटली पाहिजे. आज जर ऑडियन्स माझा 5 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत आहे, तर का? तर माझ्या लावणीमध्ये वल्गॅरिटी नाही. तर मी एकच सांगेन की लावणी करा, समजा, फील करा आणि एकलव्य बना. एकलव्य बना. बघून खूप काही शिकता येतं. येस. तर मी आजच्या पिढीला हेच सांगेन की जे तुमच्यापेक्षा सिनियर आहेत त्यांच्याकडे जा, समजा काय आहे लावणी, वर्कशॉप अटेंड करा. माझे नाही, कोणाचेही करा, वर्कशॉप अटेंड करा, बट एकलव्य बना, बघून बघून शिका आणि प्रॅक्टिस कधी सोडू नका. येस. असं आजकालच्या मुलींना किंवा मुलांना वाटतं ना की हे आली मला लावणी, आता बस. नाही, असं नसतं. आपण आयुष्यभर स्टुडंट असतो. आयुष्यभर प्रॅक्टिस करत राहिली पाहिजे, सराव करत राहिला पाहिजे, तरच तुम्ही ऍज अन आर्टिस्ट तुम्ही त्यात. कुठल्याही प्रकारची कला ती रोज केल्यानेच वृद्धिंगत होते. Yes. असं मला वाटतं. कधी गायनही म्हणा, हा. रोज गायलं की Yes, गळा yes. तुमचा तिथे तुम्ही साफ. म्हणालात की माझं आज झालं, कम्प्लीट झालं, तिथे तुम्ही संपला येस. ऍज अन आर्टिस्ट. येस. तर नाही, सराव चालू ठेवा येस. कायम. आणि सगळ्यांना बघा, सगळ्यांकडून, प्रत्येक जे जे चांगले आर्टिस्ट आहेत त्याच्याकडून थोडं थोडं घ्या आणि तुमची स्वतःची ओन स्टाईल निर्माण करा. तुम्हाला कोणीच नाही हलवू शकणार. म्हणजे प्रत्येकाला गॉडफादर असणं गरजेचं नाहीये. येस, येस. सेल्फ मेड आपण बनू शकतो, प्रयत्नांनी Definitely, बनवू शकतो. definitely. येस. ओके, आता आपण शेवटच्या सेगमेंटला येऊया. असा काही प्रसंग, अशी काही व्यक्ती, घटना आयुष्यातली, चूक भूल द्यावी घ्यावी सेगमेंटचं नाव आहे. काय तुला सॉरी म्हणायचंय, थँक्यू म्हणायचंय, काय तुला त्या घटनेबद्दल सांगायचंय, किंवा तुला त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळाली, असं कुठे काहीतरी राहून गेलंय, चूक भूल द्यावी घ्यावी? सॉरी, मी अशी काही घटना नाही ग, कारण माझ्या लावणीने मला खूप सगळं चांगलंच दिलं. पण मी, जर तू सॉरी म्हणायला बोलशील ना, तर मी माझ्या मम्माला म्हणेन, कारण आज ती माझ्यासोबत नाहीये आणि खूप आजारी होती जेव्हा ती गेली. आणि त्यावेळेस ना मी, म्हणजे आम्ही बहिणीच, तिला जास्त वेळ नाही देऊ शकलो. असं झालं ते, म्हणजे काही कारणास्तव, किंवा मी दुसरीकडे होती, ती हॉस्पिटलाइज होती. तर आणि जे काय तिने माझ्यासाठी जे काय केलं, किंवा तर मी ते तिला हिरोईन म्हणून बघायचं होतं आणि मी ते फुलफिल नाही करू शकली. ते गिल्ट कायम माझ्या मनात राहील. पण मला असं वाटतं की आज तिने माझ्यासोबत इथे असती ना, तर तिला खूप असं प्राऊड फील झालं असतं की आज माझ्या मुलीला, म्हणजे तेवढं वलय आहे माझ्या मागे, किंवा तेवढी लोक ओळखतात, फोटो काढायला येतात, ऑटोग्राफ घेतात, किंवा तिच्याबद्दल चांगलं बोलतात. तर ते मला खूप असं गिल्ट कुठेतरी राहिला. तर मला तिला ते त्या गोष्टींसाठी सॉरी बोलायचं की त्या क्षणी मी खूप कमी वेळ तिला दिला, त्याबद्दल सॉरी माझ्या आईला म्हणायचंय. आणि मी तिला खूप मिस करते, आई पप्पांना दोघांना. ते नाही आहेत आमच्यासोबत. आणि
थँक्स मी माझ्या पप्पांना आणि माझ्या नवऱ्याला म्हणेन. पप्पांना यासाठी की त्यांच्यामुळे हे सगळं माझ्या अंगात आलं. कदाचित माझे पप्पा जर आर्टिस्ट नसते तर नसतं आलं, मला असं वाटतं. त्यांच्यामुळे आलं आणि त्यांनी केलेल्या सपोर्टमुळे लहानपणापासून. म्हणजे माझ्या पप्पांचा मी मुलगा होते, कारण मला भाऊ नाही ना, त्यामुळे आम्ही 5 बहिणी. तर मी सगळ्यात शेंडेफळ, तर मला मुलासारखंच ठेवायचे ते. बॉयकट वगैरे, मिथून सारखा कट, हेअर कट वगैरे होता माझा. तर ते मला खूप असं लाडावलेलं ठेवायचं आणि त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला प्रत्येक ठिकाणी. आई पप्पा घेऊन जायचे नाटकाला म्हण किंवा एकांकिका त्यांच्यासोबत मी करायची. तर ते त्यांच्यामुळे हे सगळं माझ्यात आलं. त्यामुळे मोठा थँक्स मी त्यांना आणि माझ्या नवऱ्याला, की तो जो काही सपोर्ट करतो मला ह्या क्षेत्रात आणि माझ्या ओव्हरऑल माझ्या पर्सनल लाईफ पासून माझ्या आयुष्यात जो काय त्याने सपोर्ट केला, त्याला ह्या 2 व्यक्ती आहेत जे आता माझे वडील नाहीत, पण माझ्या वडिलांप्रमाणे माझ्यासोबत उभा आहे माझा नवरा. तर त्याला मी एक थँक्स म्हणेन. छान. तू कुठपर्यंत पोहोचलीये ह्याचं एक तुला छोटीशी गोष्ट सांगते. माझी बहीण तुझी खूप मोठी फॅन आहे आणि माझा मुलगा तो एक व्हायरल गाणं ऐकत होता, बघत होता, आय थिंक ते युट्यूबवर ऐकत होता. तो गात होता. तर तिने त्याला विचारलं हे कुठे बघितलं काय, तर XYZ ज्या त्यांना लावणी कलावंत समजतात त्यांच्यापैकी एकीचं ते गाणं होतं. आणि मग मला बहीण बोलली काय बघतोय तुझा मुलगा, त्याच्यासमोर बोलली नाही, पण नंतर बोलली हे लावणी दाखवणार पोराला लावणी दाखवण्याबद्दल म्हणत नाही, पहिले त्याला आकांक्षा मॅमचा शो दाखव येण्याचे आणि मी म्हणलं त्याला घेऊन मग 5 वर्ष 6 वर्ष असलं म्हणून काय त्याला दाखव, हे कल्चर आहे आपलं. मुलं जर भलत्याच गोष्टीला आपलं कल्चर समजायला लागले तर मग हे अस्सल जपणार कसं, जोपासणार कसं, तू काय मिळवलंयस हे मी तुला सांगते. सो खूप मनापासून थँक्यू. तू आज आलीस, एवढा छान खुलवलास आमचा एपिसोड. खूप छान. थँक्यू सो मच. अरे का नाही, थँक्यू सो मच. नमस्कार.